तर नमस्कार सर्वांना। तर ही बघा आपली ज्वारी होती या रानात सगळी, म्हणजे मला धावतो बिगर पाण्याचीच होती सगळी। एक कमरा आहेत काल बाटूक आलतं म्हणायची ज्वारी, काय समजा अशी आली होती कमरा आहेत खाली। आता ही शेजारची खाली राहायला का चिपड सगळी उभी दिसते ज्वारी आहे का, ठोम दिसते का पडल्याला, आणि ही शेजारीच वाटणी आहे का। कसं केलं डुकराने, हे सगळा डुकराचा प्रकार आहे। सगळं आक हिकड ती तिकड आक खाल्ले, सगळं झोपिले खाली। हा बघा हे असं डुकराचं वातावरण आहे। हा बघा सगळं असं टोटल वाटणीची वाटणी झोपिली सगळी खलास, आणि शेजारच्याला एक ढाका सध्या लावला नाही। आणि इथे 1-2-4 ताट ठेवलेत कडीला, जी बांधायच्या कडीला ठीक आहे। नाही तर आखी वाटणी टोटल सगळी वाटणी सगळी आखी शापच करून टाकली डुकराने। हे सगळा डुकराचा कार्यक्रम आहे, बघू शकता। आणि शेजारची चिपड बी नाही खाल्लं आहे का, तुम्हाला इथं दिसते म्हणजे किती फरक आहे। खाऊन नुसतं खालून बुडातून करडून टाकली। हा बघा नुसतं बुडातून करून टाकली। हा बघा जी रानात वाटणीत असं काहीच ठुललं नाही। अख्खी वाटणीची वाटणी शापच करून टाकली, नुसता 5 वेळाच करून टाकला। कामरा हितकरी ज्वारी होती। 2-4 दिवसात कार्यक्रम हिचा करून टाकला। मी 1-2-4 दिवसापूर्वी आलो होतो एडा करा, जेव्हा आता आलो होते हे सगळं खाऊन सगळं वाळून गेलं, सगळं टोटल शाप करून टाकलं। आणि इकडे शेजारी हा बघा ही वाटणी लागूनच, ह्यात तुम्हाला एक ठोम सध्या खाल्ल्याला दिसत नाही का, दिसतोय कुठं दिसतोय का, ठोम तरी दिसतोय खाल्ल्याला कुठं। एक अगदी एक ठोम सध्या ह्या वाटणीतला खाल्ला नाही। शेजारची वाटणी सगळी शापच करून टाकली टोटल। तर असू द्या चालतंय, बघा व्हिडिओ ओके।